मग आता 2 वर्ष झालंय. त्याची क्रिएटिनची लेवल त्यावेळेस 1.8 होती, म्हणजे तर आता सध्या रिपोर्ट त्याचा 0.9 वरती आलेला आहे. पण पैशाच्या पुढे जाऊन सुद्धा सरांनी खूप खूप म्हणजे खूप मनापासून शिकवलेलं आहे. तुमच्या रेकीमध्ये खूप पॉवर आहे, तुमच्या शिकवण्यामध्ये खूप पॉवर आहे. माझ्या शेजारी जे त्रास द्यायचे होते ते सगळे थांबले आणि माझ्या नमस्कार, मी महेश आठवळे. मी राहणार पुणे विश्रांतवाडी येथे राहतो. त्याचं कारण म्हणजे माझा मुलगा होता 8 महिन्याचा. त्याचं ऑपरेशन झालं मोठं. त्याच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम होता, किडनी फेल व्हायच्या मार्गावरती होती. माझा मुलगा आता 2 वर्ष झालाय. त्याची क्रिएटिनची लेवल त्यावेळेस 1.8 होती, म्हणजे किडनी फेलच्या आसपासच, म्हणजे पूर्ण डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की किडनी फेल होतील दोन्ही पण. आणि मी सध्या आता रिपोर्ट काढतोय, तर त्याची प्रोग्रेस एवढी छान आहे. मी रोज त्याला हिलिंग देतोय. विश बॉक्स सरांनी सांगितल्याप्रमाणे विश बॉक्स बनवला, त्याला मी रोज हिलिंग करतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पाण्याला चार्ज करून त्याला रोज पाणी, मी ते चार्ज केलेलं पाणीच पाजतोय. तर आता सध्या रिपोर्ट त्याचा 0.9 वरती आलेला आहे. आणि त्याचं EGRF पण 163 आहे, म्हणजे जे काही नॉर्मल माणसाचं असतं तसं आहे. म्हणजे किडनी फेल व्हायच्या पासून खूप आता तो दूर गेलेला आहे. थोडेसे कल होतात, पटत नाही एकमेकांबरोबर. तर सरांनी मला थोडेफार टिप्स दिल्या, काही सांगितलं, ते मी केल्यानंतर माझ्या घरामध्ये 99% म्हणजे माझ्या घरातलं पूर्ण वातावरण आता खूप शांत झालंय, एकदम व्यवस्थित आहे. मी स्वतःला पण हिलिंग करून घेतो. एवढं मनापासून धन्यवाद आहे सरांना. आणि माझ्या मुलांना पण सरांमुळेच म्हणजे नवीन जीवदान भेटलं असं वाटतंय मला. आणि त्याची मेडिसिन पण चालूच आहेत, पण खरा म्हणजे जे महत्वाचं जे केलं ना ते सरांमुळे झालेलं आहे. आणि सरांची रेखीमुळे झालेलं आहे. सरांनी खरंच खूप खूप छान, सरांना खूप धन्यवाद सरांना. आणि माझ्या मुलावरतीच तुमचे आशीर्वाद सर राहावेत अशी माझी इच्छा आहे खूप. धन्यवाद सर. हरिओम सर. तर हा क्लास जॉईन केला. हा जॉईन केल्यानंतर मला इतका फरक पडला की माझ्या शेजारी जे त्रास द्यायचे होते ते सगळे थांबले आणि माझ्या घरातली निगेटिव्हिटी होती, वातावरण ढवळलेलं होतं, ते सगळं वातावरण माझं शुद्ध झालं, शांत झालं. आणि आज मी गुण्यागोविंदानं राहतो. आणि दुसरं एक असं होतं की मी थोडं शेतकरी बी आहे, तर मी शेतीलाही म्हणजे माझ्या पिकांना यांना रेकी हेलिंग देतो आणि त्याच्यामुळे पिकही जोरात येतात, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि त्याच्यामध्ये भरपूर फरक पडला पिकांना, झाडांना. आणि माझ्या मिसेसला मी थोडंसं रेकी देतो. घरातही मी रेकीचा उपचार करतो त्यांच्यावर. डोके दुखलं, कुठं पाठ दुखली, कारण त्यांचा हृदयाचा त्रास होता, त्यांना अटॅक येऊन गेला होता, त्याच्यावर मी रेकी दिल्यानंतर त्यांनाही बराचसा फरक वाटला आणि घरामध्ये शांतता नांदायला लागली. आणि समाजामध्ये मी घरातनं कुठले बाहेर जाताना माझ्या शरीरावर रेकीचे चिंबाटे करतो आणि बाहेर पडून माझी सगळी बाहेरची कामं, रानातली कामं, शेतातली कामं किंवा बाजारातली कामं सगळी परफेक्ट होतात आणि कुठल्याही कामामध्ये अडथळा येत नाही. ते काम होणार नसेल तर ते काम होतं. आणि धन्यवाद देतो सर तुम्हाला. नमस्कार, मी मृणाली श्री शेकांडे. शिकत असताना मला 2 अनुभव आले, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक म्हणजे आमच्या घराच्या एका रूमच्या साईडला कायम मधमाशाचं पोळं लागायचं, जिथं माझा मुलगा झोपतो. आणि मला सतत भीती असायची की त्यातली माशी येऊन चावेल का? काय होईल का? किती वेळा तरी ते औषध वगैरे घातलं की ते परत तिथंच येऊन राहायचं मधमाशाचं पोळं. मग त्याला एकदा हिलिंग केलं आणि ते मधमाशा आपोआपच तिथून निघून गेल्या. माझ्या स्वतःमध्ये अजून ह्याच्यामध्ये हिलिंग देऊन स्वतःमध्ये बदल करत आहे. आणि बोलायला तेवढं कमी आहे. मेडिटेशन हे ते अगदी सरांनी जीव तोडून शिकवलेलं आहे. म्हणजे पैसे घातलेल्याचं अगदी खरोखर समाधान झालेलं आहे. सर, तुम्ही कुठं शिकवायला कमी पडलेला नाही आहे. थँक यू सो मच. मी उर्मिला खानेरकर, मी पुण्यातून आहे. आणि आमच्या शेजारी एक देशमुख आजी आहेत, त्यांचं 98 वर्ष चालू आहे. आणि त्यांना पण खूप बरं नव्हतं मध्ये. जवळजवळ त्या अगदी लास्ट स्टेजला होत्या. परंतु त्यांच्या मुलीने मला सांगितलं, तुला जसं जमेल तसं मला आमच्या आजीला जरा हिलिंग दे. आणि मी त्यांना हिलिंग दिलं सर. आज 2 महिने झाले जसं आपण हे केलंय, त्या आजी इतक्या ठणठणीत झाल्यात ना, कोणाला वाटणारच नाही की त्या 98 वर्षाच्या आहेत. आता इतक्या फ्रेश आणि इतक्या छान झाल्या आहेत. सुंदर शिकवतात सर. ज्यांना शिकण्याची खरं आवड असेल तर त्यांनी नक्कीच विजय सरांकडे शिकून घ्यावं आणि आपल्या आयुष्याची प्रगती घ्यावी. धन्यवाद सर.